टाकीमधलं पाणी पिऊ शकता. ही वरती जी लेअर आहे ना पिवळ्या कलरची ती आपण साईडला करायची. जायचं पण हा रस्ता आहे ना खतरनाक आहे. इथून डायरेक्ट सरकू शकता. हा बघा इथं छोटीशीच वाट आहे. वरतूनच पडलेत आणि हा पण पडू शकतो कधी. हा बघा हा क्रॅक गेले ते. तर मित्रांनो, ज्याने कोणी साल्हेर किल्ल्याची व्हिडिओ बघितली नसेल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जे आता तुम्ही परत हे इंट्रो बघत आहेत ना ते साल्हेर किल्ल्याचे आहे. तर ज्याने कोणी साल्हेर किल्ल्याची व्हिडिओ बघितली नसेल ना ती तुम्ही नक्की बघा. आणि साल्हेर किल्ल्यावरती जाऊन आम्ही कॅम्पिंग केली, कुकिंग केली आणि सकाळच लवकर उठून जिथे टॉपवरती परशुरामाचं मंदिर आहे तिथे जाऊन आम्ही तिरंगासुद्धा फडकवला. तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा. हे बघा इथे आहे ना डायरेक्ट असं सरपंटी आहे. पडलो तर डायरेक्ट खाली जाऊ शकते आपण. काही तुम्हाला समजू शकत नाही ते पण तिकडे आहे ना त्या साईडला पडू शकते आपण. तर मित्रांनो आम्ही इथून उतरलो. इथून खतरनाक आहे. आपल्याला तुम्हाला समजणार ना कॅमेरामध्ये इथून रस्ता आहे. आम्ही हा वरतून आलो. तर मित्रांनो हा पॅच आहे ना हा इकडचा हा खतरनाक आहे. कारण की बॅगी घेऊन तर खतरनाक आहे. कारण की बॅग कुठं अशी उतरायला जमत नाही. असं कातराला लागते. बघू शकता. तर मित्रांनो मस्तपैकी आता मॅगी बनवून घेतो. तर आपण तुम्ही वरचा व्ह्यू बघितला असेल. मस्त झेंडा वगैरे फडकवला आपला तिरंगा साल्हेर किल्ल्यावरती. तर आता मस्तपैकी मॅगी वगैरे करून घेतो. आणि आता त्याच्यानंतर आपण सलोटा किल्ला आहे ना साईडलाच आहे. सलोटा किल्ला आपल्याला करायचा आहे. आणि इथे आता हे बघा इथे चूल बनवलं आहे. काल रात्री इथे बनवली होती. हवा आहे त्याच्यामुळे इथे बनवलं आहे चूल. आणि कालचं रात्रीचा भात आहे त्याच्यामध्येच मॅगी टाकणार. त्याच्यामध्ये मॅगी आहे. तर चला बनवूया फटाफट मॅगी. आणि फायनली आपली मॅगी रेडी झालेली आहे. मस्तपैकी मॅगी खातो. तर मित्रांनो फायनली आपली मॅगी रेडी झालेली आहे. या मित्रांनो मॅगी खायला मस्त साल्हेर किल्ल्यावरती मॅगी बनवली आपण. या मस्तपैकी. आणि मग आम्ही परत चहा पण ठेवलेला आहे. चहा पिऊन मग सलोटा फाउट करू आपण. भरपूर टाईम होईल नाही तर. कारण की आपल्याला परत सलोटा किल्ला करून परत उतरून परत हा साल्हेर किल्ला परत तिकडून चढून बॅक साईडून परत आपल्याला खाली उतरायचं आहे. तर मित्रांनो चहा पण आपला रेडी झालेला आहे. मस्त मी चहा पिऊन घेतो. कसा तरी केला चहा. पाला पाचोला मिक्स आहे. तर या मित्रांनो चाय प्यायला. ते ना याचा मस्त जाईल ते. म्हणजे राख पडली ना ती आतमध्ये स्वाद भारी येते. एक नंबर झाली चहा मित्रांनो. कारण की तिथे
राख वगैरे पडत होती ना याच्यामध्ये चायमध्ये, तर तो फ्लेवर झाला एक मस्त टेस्ट. तर तुम्ही आग पेटवली तर विजूनच जा, कारण की कुठेतरी हवा आली तर कुठेतरी चिंगारी ओढली आग वगैरे तर सगळा पूर्ण हा पेटू शकतो. तर तुम्ही विजूनच जा. तर चला आता निघालो आम्ही सलोटा किल्ल्यावरती. तर 3 ते 3.5 किंवा 4 घंटे पण लागतील जायला तिकडे. तर बघूया तिकडचा एक्सपिरियन्स कसा भेटतो आपल्याला. तर मित्रांनो, आम्ही रस्ता चुकलो होतो, तिकडे गेलो होतो, आम्हाला माहिती नव्हता. तिकडे बघा तो बाबा उतरतो, हा बघा बाबा. तर आम्ही या वरतून गेलो, आम्हाला माहिती नव्हतं. तर इथून बघा हा प्रवेशद्वार आहे, इथून जायचं आहे. आमचा तरी पण अर्धा घंटा वेस्ट गेला, अर्धा ते पाऊण घंटा. तर इथून जायचं आहे आपल्याला. इथून नंतर मग साईडून असं सारं ते त्या साईडला म्हणजे या सालेर किल्ल्याच्या साईडहून जायचं आहे आणि तो सलोटा. इथून आता आपण उतरलो, या साईडून जायचं आपल्याला. या साईडला पाण्याची टाकी आहेत आतमध्ये. आता मित्रांनो 11:30 वाजायला आले. 1 घंटा वेस्टच गेला आमचा. इथे एक केव आहे, केव किंवा पाण्याची टाकी असू शकते. आतमध्ये माती साधलेली आहे. आणि या साईडला पुढे आलो ना अजून, तर या साईडला पण हे बघा हे केव आहे. इथे केव्स वगैरे गुफा वगैरे भरपूर आहे तिथे. आणि किल्ल्यावरती ना बघण्यासाठी म्हणजे किल्ल्यावरती बघण्यासारखं भरपूर काही आहे. तर हा केव कुठे निघाला, हा एक केव बघा, हा एक केव आहे. इथून हा सलोटाचा व्ह्यू. बघा इथे आहे ना, इथून उतरायचं. इथे पण दरवाजा आहे इकडे. बघा इथे पण आहे, इथे पाण्याची टाकी आहे. ह्या टाकीमधलं पाणी पिऊ शकता. ही वरती जी लेअर आहे ना पिवळ्या कलरची, ती आपण साईडला करायची. आणि साईडला केली आता आतमध्ये म्हणजे पाण्याचे तिकडे म्हणजे त्या लेअरचे खाली पाणी चांगलं आहे. या साईडला पण केव आहे, भरपूर मोठी केव आहे. बघा या साईडला पूर्ण हा कातल दिसतो ना पूर्ण, या साईडून सगळं पूर्ण केव आहे तिकडे, गुफा आहे तिकडे. ही बघा ही पण भरपूर खोल आहे. इथे पण आहे. इकडे पण आहे या साईडला. मित्रांनो आम्ही इथून आलो, आता आपल्याला जायचं आहे. पण हा रस्ता आहे ना खतरनाक आहे, इथून डायरेक्ट सरकू शकता. हा बघा इथं छोटीशीच वाट आहे, हा असा रस्ता आहे. हा खतरनाक रस्ता आहे साईडून. नीट आहे बाबा. इथे एक दरवाजा लागलेला आहे, म्हणजे 2-3 वाटा आहेत या किल्ल्यावर यासाठी आपल्याला. म्हणजे किल्ल्यावर जाण्यासाठी इकडे 2-3 वाटा आहेत. 2-3 वाटा आहेत इथे. आणि एक वाट आहे म्हणजे अगोदर सलोटात काढतात काही, आणि सालेर त्यानंतर काही लोक तिकडून चढतात. पहिलं सालेर करतात, नंतर सलोटा काढतात. तरी भिंत बघा कशी आहे. तरी तुम्ही कातल भिंती बघू शकता. हा पूर्ण कातल खोदून आहे ना, इथून वाट बनवलेली आहे, पायऱ्या वगैरे. आणि आता इथे समोर पण दरवाजा लागलेला आहे. हे बघा
हे बघ, जे गाव दिसतंय ना खाली हां कुठलं गाव आहे तिकडे? हे सांगतो ना, हे घर दिसत ना, हां हां हे बघ, इथं ह्याच्या मागं दिसते पांढरे पांढरे सगळी घरं, हो 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 ते वाघांबे नावाचं गाव आहे. असं असं वाघांबे आहे का? हा, वाघांबे म्हणून असं वर आलं ना, ही रिज दिसते, हां हां रिज वर येतो, रिज वर ना असं हां हां direct ही खिंडीत आला. ही ही हा, हे काय समोर दिसते ना पाय वाट, इथं असं वर चढतो आपण, अच्छा अच्छा हां इथे येतो, इथं आले की ही. डायरेक्ट ओके, सालेर, ओके. ही सालेर आणि ही सालोटाची खिंड. असं असं ठीक आहे, आता आपण वर सालेरला जातो बरोबर ना, बरोबर बरोबर. आणि त्याच्या एक्झॅक्ट खालीचे अपोजिट आहे ना, अजून एक वाट म्हणजे या साईडून जाते रस्ता ठीक आहे, इथनं खाली उतरलं ना, असं ही महारदरची वाट आहे. महारदर नावाचे एक गाव आहे वाडी खाली, असं असं. तर ती खाली सालेरवाडीत जाते वाट. अरे वा धन्यवाद सांगितल्याबद्दल. हा, तर मित्रांनो आम्ही सालेरवरतीच आम्ही सामान ठेवला. ते हे बोलतात की तुम्ही सामान आणलं होतं पाहिजे होतं, कारण की इकडून पण एक वाट आहे, जिथे आम्ही बाईक लावली तिकडे त्या साईडून सालेर गावात. इथून 3 किलोमीटर वरती तुमची बाईक आहे खाली हां उतरल्यावर. तर ते इकडचे काही गाईड लोकांनी सांगितलं का तुम्ही सामान वरती ठेवा, तुम्हाला जमणार नाही वरती बॅग वगैरे न्यायला. तर आम्ही तिथंच ठेवलं. तर भरपूर मोठा प्रॉब्लेम झाला आता, आणि अगोदरच आम्ही परत रस्ता चुकलो होतो, परत सालेर किल्ल्यावरती चढून बघत होतो रस्ता कुठे आहे. आम्हाला दरवाजात भेट टाईमपास होणार आहे आज, कारण की काही लोकांनी सांगितलं का असं असं तिकडे सामान तो ठेवायला पाहिजे होता साल्लेरवरती. इकडे वी खिंडेमध्ये उतरलो ना, साल्लेर आणि सलोटाच्यामध्ये तिथून परत रस्ता आहे, कारण की आम्ही साल्लेरवाडी गावामध्ये बॅग पार्क केलेली आहे. तर चुकी झाली, तर आता वाट लागेल आमची. चुकीचा झाला हा रस्ता थोडासा टफ आहे. इथे पण पुढे टफ आहे. काठीची गरज पडेल की धरा आधी, इथे डेंजर आहे. त्या गाठी काठी फिरतो काय करतो काठीची गरज नाही, समजलं तुम्हाला लागेल काय करायचं. थोडासा टफ आहे जास्त नाही. तर इथून ना आता पायऱ्यांचा स्टेप चालू झालेले आहेत, काचात ठेवलेल्या पायऱ्या. आणि मस्त वेगळी आता इथून आहे ना, म्हणजे जास्त टाईम नाही लागणार, तो पूर्ण पटापट चढणार. त्याने म्हणजे त्याला सवय असेल तो पटकन चढणार. तर बाबा सोबत आहे, तर मला टाईम लागणार. तर चला, इथे 1 घंटा जाणार आपला. चला पायऱ्या चढणंच कंटाळा येतो. पायऱ्या भारी आहेत, बघण्यासारख्या आहेत. दोन्ही किल्ल्यावरती पायऱ्या भारी आहेत, सलोट्यावरती भरपूर पायऱ्या आहेत. इथून सारे दरी आहेत, हा खतरनाक पॅच आहे. या पायऱ्यावरती चढून आलो आपण. आता तिथून चालू झाल्या पायऱ्या, तिकडून दाखवलं. तर इथून हा पहिला प्रवेशद्वार लागतो इकडे. मित्रांनो पूर्ण हालत बेकार झाले, बोलायला पण जमत नाही. हे बघा इथे दगडी पडलेली आहेत. हे बघा इथून नीट जावं लागतं आपल्याला, दगडी कधी पण पडू शकता. दगडी आहेत
पाण्याचे टाके आहे खराब आहे. पुढे पण काही मंडळी बोलली का मी सांगितलं की पुढे पाण्याचे टाके चांगले आहे. बघूया घेऊन पाणी घेऊन कॅरी करू. परत आलो तिकडून आपण तुम्हाला दरवाजा दाखवला. तर या साईडला पण लगे इथे पण प्रवेशद्वार आहे. हा दुसरा प्रवेशद्वार. त्या साईडला पाण्याचे टाके दिसतात. बघूया पाणी कॅरी करू आपण. तर मित्रांनो हा ना पाणी चांगलं आहे. फक्त हा वरती जी म्हणजे झाडं आहे ती बारीक बारीक पाण्यातली शेवाळ होऊ शकतो आपण थोडी. तर खाली पाणी पण क्लिअर आहे. इकडे बाबा इकडे या इथं पाणी दाखव. हा बघा हा क्लिअर पाणी आहे. हे तुम्ही बघू शकता. हे बघा हा चांगला पाणी आहे. आपण त्या साईडला बॉटलमध्ये पाणी भरलं आणि पुढे आलो ना इकडे. या साईडला केव्स आहेत. तुम्हाला दोन्ही किल्ल्यावरती ना केव्स वगैरे पाण्याच्या टाक्या वगैरे भरपूर बघायला मिळते. हा हे चाललं तुम्ही पायऱ्या दाखवतो. हे बघा हा या पायऱ्या बघा. काही लोक चढतात तिकडे. असं 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 इथून साईडून रस्ता आहे हा असा. तर मित्रांनो तुम्ही हा बघू शकता. हे बघा हा क्रॅक गेला इथे. हा कधीही इथे खाली पडू शकते. इथे खाली इथे दगडी पडलेली आहेत इथे. हे सर्व वरतूनच पडलेत आणि हा पण पडू शकते कधी. हा बघा हा क्रॅक गेले इथे. तर मित्रांनो या साईडला ना केव्स आहेत. हे समजणार नाही रस्ता तुम्हाला दाखवतो. इथे पण पाणी आहे. पाणी इकडे आहे बाबा. हे बघा दाखवतो तुम्हाला कुठून आलो रस्ता. त्या साईडला केव्स आहेत. हा बघा हा टॉपवरचा इकडचा दरवाजा आहे या साईडला. आणि इथून अगोदर बघा इथून लोक येतात. इथून आलो ना तर असा हा खाली रस्ता गेले. या साईडला म्हणजे तुम्हाला दाखवलं त्या साईडला पाण्याचे टाके आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे. दोन्ही टाकीतलं पाणी पिऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो हा तिसरा प्रवेशद्वार. चढलो फायनली. हा मागे वरती थोडासा पॅच आहे. 2 दिवस हालत खराब झाले. बाबांनी पण खूप ट्रॅक केला. बाबांची पण हालत खराब झाली. फायनली मित्रांनो टॉपवर पोचलो आम्ही. सलाटा फॉर्टवर. बोलताना जीभ आहे ना पूर्ण सुकून गेले. हा बघा भगवा हा टॉप व्ह्यू आहे सलाटा फॉर्टचा. तर मित्रांनो ड्रोन शॉट वगैरे घेतला इथे बऱ्यापैकी घेतला. कारण की हवा भरपूर आहे. घेतले तरी तुम्हाला आवडेल मस्तपैकी. फक्त इकडे सलोटा फॉर्ट आहे ना किल्ल्यावरचा म्हणजे पूर्ण वेळ घेता नाहीत. कारण की भरपूर हवा आहे आणि खूप बॅटरी खाते ड्रोन. आणि स्टेबल तर आहे पण भीती वाटते. आणि इकडून म्हणजे सॅलरचा व्ह्यू घेता येतो मस्तपैकी. तर आता आम्ही सलोटा किल्ल्यावरती टॉपवरती आहे. तर मस्त पाणी वगैरे पितो आणि खाली उतरायला चालू करतो. परत आपल्याला
सलोटा उतरून परत विखुंडीमधून परत सालेर किल्ला तिकडे चढायचं आहे आणि तिथे सामान ठेवलेलं आहे. आम्हाला चुकीची माहिती भेटली म्हणून तुम्ही पण विचारतच जा प्रत्येकाला, कारण की माहिती नसते तर असा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, काय सलोटा पण आपला कंप्लीट झाला. पण आता हे बघा इकडून आम्हाला परत उतरून या साईड हे बघा, हे पायऱ्या आहेत ना, या पायऱ्या या चढून या साईड कॉर्नर दिसेल ना तुम्हाला गॅप, या गॅपमधून परत जाऊन आम्हाला त्या साईडला जायचं आहे. भरपूर टाईम लागेल. हा तुम्ही बघू शकता सलोटा एवढा क्लाइंब केला परत आम्ही असा उतरून. आता हा सालेर करून तिकडे आपलं सामान आहे, तिकडून त्या साईडूनच उतरायला लागेल. ही कसली तरी मूर्ती आहे, मला वाटते हनुमानाचीच मूर्ती आहे. हा दिवा असावा दगडाचा, कोरीव काम केलेलं आहे इथे या साईडला. हे मंदिराच्या अवशेष आहे, हा मंदिरच होता, हा हनुमानच वाटतो. तर मित्रांनो 2 किल्ले केले, खतरनाक, खूप हार्ड होते. बाबाने पण केले, बाबाने केलेलेच किल्ले, पण हे 2 ट्रॅक म्हणजे खतरनाक होते. हा सालेर किल्ला म्हणजे महाराष्ट्रामधला म्हणजे सालेर किल्ला सर्वात उंच किल्ला आहे, तर बाबांनी पण समिट केला. तर आणि त्याच्यानंतर सलोटाला गेलो आम्ही, सलोटा पण समिट केला. तर मित्रांनो अजूनपर्यंत आमचा 60% उतरून झालेला आहे. 40 ते 35-40% काहीतरी बाकी आहे उतरायचा. तर चला मित्रांनो, बाबासाठी एक लाईक करा आणि कमेंट करा. आणि बाबांचा डोक्यांचा पण प्रॉब्लेम आहे, चढताना पण प्रॉब्लेम्स आहे, पण उतरताना जास्त तकलीफ होते. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय आणि लाईक आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. तर रात्र झाली आम्हाला उतरायला, बघू शकता. हा इथे बाबा येतो. 7 वाजले आता, उतरलो. हे बघा खाली आलो मेन रोडला.